कन्या सासुऱ्याची जाये मागवी परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटसी केशवा. या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे एखादी मुलगी सासरी गेल्यानंतर जशी माहेरची आठवण काढत असते, त्याच पद्धतीने आज या दातली गावामध्ये एक कन्या आहेत, त्या मुंबईला राहतात. तर दरवर्षी आपली माहेर दातली असल्यामुळं प्रत्येक वर्षी आपल्या गावातून पालखी गेल्यानंतर प्रत्येक भाविक भक्ताला, वारकऱ्यांना त्या बिस्किट पुड्या आणि केळी वाटप करत असतात. आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव आहे सुनीता नागरे. आपली NGO महाराष्ट्रातील आदिवासी लोकांसाठी काम करते. दरवर्षीच पायी अनेक लाखोच्या संख्येने भाविक जात असतात. ह्या भाविकांसाठी एक आपण म्हणू शकतो की मदत नाही ही आपली, पण एक आपलं कर्तव्य, आपण एक समाजाचं देणं लागतो. या अनुषंगाने आपण त्यांच्यासाठी आपण काही जर करत असेल तर आपलं भाग्य मी समजते आणि त्यांच्यासाठी त्यांच्या माध्यमातून आमचीसुद्धा ही वारीच होत असते. या अनुषंगाने आपण काम करतो आहे. आणि आज तुम्ही बघू शकाल की दातली येथे मोठा रिंगण सोहळा पार पडला. खूप छान पद्धतीने रिंगण सोहळा पार पडला, परंतु कुठेतरी असं वाटतं की नाही, थोडंसं नियोजन कुठेतरी कमी पडतं आहे. जर आपल्याला सरकार एवढं निधी देत असेल तर कुठेतरी नियोजन चांगलं पाहिजे, कारण लाखोच्या संख्येने लांबून अनेक भाविक इथे रिंगण सोहळा बघण्यासाठी येत असतात. आणि मला असं वाटतं रस्त्याने जे भाविक चालत जातात त्यांच्यासाठी प्रत्येकाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून काही ना काही आपल्याकडून, मी म्हणते पाणी आपण जर दिलं तरी त्यांना एक आपण बोलतो ना तहानलेला आपण जर पाणी दिलं तर नक्कीच त्यांची तहान भागेल. आणि म्हणजे जो भुकेला असेल त्याला आपण आपल्याकडनं आपल्या ताटातलं जर काही थोडंसं दिलं तर त्यांची नक्कीच भूक मिटेल. या अनुषंगाने प्रत्येकाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत राहिलं पाहिजे. आम्ही यावर्षी करतो आणि इथून पुढेही आम्ही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राबवणार आणि इथून मागे आम्ही हे काम करत आलो. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांसाठी सुद्धा आपण अनेक ठिकाणी भंडारे ठेवत असतो. भंडारे मीन्स अन्नदान आपण करत असतो. त्याच अनुषंगाने आम्ही हा उपक्रम इथे सुद्धा सुरू केलेला आहे. आणि खरंच आज खूप बरं वाटतंय, खूप छान वाटतंय. मला असं वाटलं की मी आज पंढरपूरला पोहोचली आहे आणि मी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन आज सर्वांच्या रूपाने मी घेतलेलं आहे. नक्कीच ताई, तुमच्या या बोलण्यावरून असं लक्षात येतं की अन्नदान हेच श्रेष्ठ दान आहे. तुम्ही अशा वारकऱ्यांची सेवा करतात, हीच पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो. तुमच्या कुटुंबाची असेल, तुमच्या घराची असेल, सर्व जी काही मनोकामना आहे ती पांडुरंग परमात्मा नक्कीच पूर्ण करेल. याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.